नमस्कार. मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज गुरुपौर्णिमा, तेव्हा गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. जेव्हा माझी नवीन प्रॅक्टिस सुरू झाली होती तेव्हा 4-5व्या वर्षामध्ये मला वसई कोर्टचं एक केस मिळाली होती एका महिलेची. तिचा डिवोर्स करायचा होता. घरामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स होत होता आणि म्हणून ती माझ्याकडे आली होती की मॅडम मला डायव्होर्सच घ्यायचा आहे. मला या आता नवऱ्यासोबत काही राहायचं नाही आहे. सोबत सासू सासरे देखील राहत होते आणि तेही त्या मुलाला फॉरच होते. म्हणजे फार कमी असे आईवडील असतात जे आपल्या मुलाची ही अशी चुकीची बाजू न घेता आपल्या सुनेकरता उभे राहतात. असो, सांगायचा मुद्दा हा की त्यावेळेला वसई कोर्टामध्ये तिच्याकरता मी डायव्होर्सची केस आणि सोबतच मेंटेनन्स म्हणजे पोटगी असं एक ॲप्लिकेशन केलं होतं. जज साहेबांनी छानपैकी मी आर्ग्युमेंट केल्यानंतर आम्हाला मेंटेनन्स पास केला होता. 9,000 रुपये प्रत्येक महिना नवऱ्याने 9,000 रुपये द्यायचे असा मेंटेनन्स पास केला होता. मी फार आनंदी झाले, कारण मी म्हणतो ना की आपण नवीन प्रॅक्टिसमध्ये जेव्हा असतो, आपल्याला कोणी मदत करत नसतं, कोणी गॉडफादर नसतो आपला, त्यावेळेला आपण इथून तिथून शोधून अभ्यास करून स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून आपण सगळी तयारीने केलेली असते, कसोशीने, आणि तो सक्सेस मला मिळाला होता. मी फार आनंदी होते. परंतु त्याच वेळेला ऑर्डर पास करताना जज साहेबांनी मला विचारलं की मॅडम तुम्ही ह्यांचं दोघांचं लग्नाचं प्रूफ, डॉक्युमेंटरी प्रूफ म्हणून मला मॅरेज सर्टिफिकेट कोर्टामध्ये प्रोड्यूस करा. आता त्याच वेळेला ती क्लायंट माझ्या पाठीच उभी होती. मी तिला हळूच कानात विचारलं, काय गं तुझं मॅरेज सर्टिफिकेट आहे का? आत्ता भले आणलं नसशील तू, पण घरी किंवा तुझ्या आईच्या घरी कुठे येते? ती बोली, मॅडम मी काढलंच नाही आहे मॅरेज सर्टिफिकेट. आणि मला तेव्हा एवढा धक्का बसला. आणि म्हणतात ना की आपण असं एक शिखरावर पोचतो यशाच्या, आणि पटकन कुठल्या तरी आपल्याच एका चुकीमुळे आपण धपकन खाली पडतो. मला जो आनंद झाला होता की तिला मेंटेनन्स पास झाला आहे, मी जी आर्ग्युमेंटची तयारी केलेली आहे त्याने मला कुठेतरी सक्सेस मिळाला आहे, परंतु ही छोटीशी मायनर गोष्ट किंवा ही चूक माझ्याकडनं कशी काय झाली ह्याचा विचार करत राहिले. मी त्या जज साहेबांना रिक्वेस्ट केली की म्हटलं मॅरेज झालं आहे म्हणजे ह्याचं प्रूफचं काय इतकं महत्त्व आहे? जेव्हा आम्ही पिटिशन फाईल केलेली आहे किंवा ती म्हणते की हा माझा नवरा आहे, हे छोटं मूल माझ्यापासून झालेलं आहे. जज साहेब म्हणाले मला सगळं काही मान्य आहे, परंतु कोर्टामध्ये ॲज अ डॉक्युमेंटरी प्रूफ म्हणून फक्त मला एवढंच तुम्ही द्या की ह्या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि हे एकमेकांचे नवरा बायको आहेत असं मला एक सर्टिफिकेट प्रोड्यूस करा. बाकी मी काहीच म्हणत नाही आहे. ह्या कारणामुळे मी तुम्हाला सांगते, 2 महिने जो मेंटेनन्स पास झाला होता तो 2 महिने पुढे ढकलला गेला. आणि जो काही त्रास व्हायचा होता तो क्लायंटला झाला, कारण डायव्होर्स असताना आता ते काय मॅरेज सर्टिफिकेटला रजिस्टरच्या समोर उभे राहणारच नव्हते. डोमेस्टिक व्हायलन्सची केस आम्ही फाईल केल्यामुळे तो नवरा आणि ती सासू सासरे असे गुजरातला पळून गेले होते, अक्षरशः त्यांचा फ्लॅट विकून. त्यामुळे अशा बऱ्याच घडामोडी झाल्या. शेवटी जज साहेबांना सगळं तो डोमेस्टिक व्हायलन्स कुठेतरी त्यांना पटला आणि मग त्यांनी ऑर्डर पास केली, डिवोर्स झाला. आणि मग मला ही महत्त्वाची गोष्ट समजली की मॅरेज सर्टिफिकेटसारखी गोष्ट किती महत्त्वाची आहे. तुम्ही कितीही केस लढा, तुम्ही कितीही आर्ग्युमेंटची तयारी करा, मेंटेनन्स पास झाला तरी देखील जर जज साहेबांनी विचारलं की अरे बाबा ही ह्याची पहिली प्रथम पत्नी आहे का, ह्याचं काय प्रूफ आहे, व्हॅलिड प्रूफ, तर तुमच्याकडे त्याचं मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे. दुसरी एक घटना म्हणजे माझ्याकडे एक कांदिवलीतलीच महिला आली होती. तिचं असं म्हणणं होतं की तिला 2 मुलगे आणि सासू सासऱ्यांबरोबर ती राहते. नवरा काही कारणास्तव इथे सोबत राहतो, परंतु काही कामानिमित्त तो वसई विरारला देखील राहतो. आता थोडे दिवसांनी तिला कळायला लागलं की इथे ती त्याची लिगल वेडेड वाईफ आहेच. म्हणजे ती सासू सासऱ्यांना सांभाळते, 2 मुलांना सांभाळते, घरचं जेवण खाण करते, कपडे धुते, भांडी घासते, अगदी व्यवस्थित सगळं करते.
परंतु काही दिवसांनी असं लक्षात आलं की विरारमध्ये त्याने एक फ्लॅट घेतलाय आणि त्या सोसायटीमध्ये तो असं शो करतो की एक मुसलमान बाईसोबत तो राहतो आणि त्या सोसायटीला त्याने सांगितलेलं आहे की ही माझी पत्नी आहे. आता ते विरारवाले कशाला कांदिवलीला येतील है ना, किंवा कांदिवलीवाले कशाला शोधाशोध करायला विरारला जातील. प्रश्न असा येतो पुढे की उद्या त्यांची जेव्हा केस लागली, मीच तिची केस लढत होते, त्यावेळेला तिच्याकडे लकीली आनंदाने मॅरेज सर्टिफिकेट होतं. त्यामुळे मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे लिगल वेडेड वाईफचे जे अधिकार कायद्याने तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला लागू होतात पहिल्या पत्नीला. आज कितीही आपण म्हणू की लिव्ह इन मधल्या महिलांना अधिकार आहे, दुसरी बाई करतात, दुसरी पत्नी करतात, तिला देखील अधिकार आहे, परंतु पहिली लिगल वेडेड वाईफ जी आहे ना ती पहिली लिगल वेडेड वाईफ आहे. हो की नाही, हे तरी तुम्हाला पटतंय की नाही. आणि ह्याच कारणाकरता मॅरेज सर्टिफिकेट किती अति महत्त्वाचं आहे ह्याच्याकरताचा मी व्हिडिओ बनवला होता. कारण कितीही असू देत, तुम्हाला आज पेन्शन करता सर्टिफिकेट हवं आहे, उद्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲडमिट करायचं आहे म्हणून तुम्ही पती पत्नी आहात ह्याचं सर्टिफिकेट हवं आहे. लक्षात घ्या, ही कारणं ही एक प्रोसिजरल रिक्वायरमेंट आहे. परंतु तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्हाला आज 2 मुलं आहेत, त्या मुलांचं जन्माला आल्यानंतरचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं आहे की नाही. मग आजपर्यंत जेव्हा आज हे मेसेजेस मी वाचते, 30 वर्ष झाली, 32 वर्ष झाली, तरीही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आज तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढलेलं नाही आहेत. तुमचे संसार चांगले राहावोत अशी माझी मनापासून इच्छा आहे. परंतु इन फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि डिवोर्स करता मॅटर गेलं, कोर्ट कचेरीमध्ये तुम्हाला कौटुंबिक न्यायालयामध्ये तुमची जर केस गेली, तर मॅरेज सर्टिफिकेट हे किती महत्त्वाचं आहे ह्याची उदाहरण मी तुम्हाला आज दिलेलंच आहे. ह्याचा आनंद आहे की काही लोकांनी व्हिडिओ बघून मला सांगितलं की मॅडम 2 दिवसापूर्वीच आम्ही कामाला लागलेलो आहोत, मॅरेज सर्टिफिकेट काढण्याचे फॉर्म भरलेले आहेत. आज असा एका म्हाताऱ्या वडिलांचा मला सकाळी फोन आला होता. त्यामुळे ज्या उद्देशाने मी हा व्हिडिओ केला तो उद्देश आज कुठेतरी सफल होतोय ह्याचा मला आनंद आहे. आणि माझ्यातर्फे जर काम होणार असेल तर मी पूर्ण प्रयत्न करेन, परंतु तुमच्या विभागामध्ये जाऊन चौकशा करून अगदी ग्रामपंचायत असो किंवा शहरी भागात असो, परंतु मॅरेज सर्टिफिकेट काढून द्या, हेच आज मला तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद.